मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटी येथे सुरू केलेले आमरण उपोषण स्थगित केले आहे. सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यासंदर्भात सकारात्मकता दाखवल्याने जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले आहे. त्यानंतर त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रिवाज घेणं नाही पर्यंत घे खाली खाली धारा कोणी पण धारा खाली कमरेला द्या थोडी साईड मनोज जरांगे पाटील दादा 25 तारखेपासून उपोषणाला बसलेले होते. आज 6वा दिवस आहे. त्यामुळे त्यांचं आज ब्लड प्रेशरही 90/60 आहे, शुगर 90 आहे आणि बाकीच्या ब्लड तपासण्या ज्या आहेत आपण त्या पाठवलेल्या आहेत. आता ECG केलाय, USG आणि इको पण थोड्या वेळात आपण करू. त्यांचा 1-1.5 तासात त्यांचे रिपोर्ट्स येतील. पण एकंदरीत विकनेस खूप प्रमाणात आहे. 2 दिवसापूर्वी त्यांना वॉमिटिंगही झाली होती. आताही ॲब्डोमिनल पेन म्हणतायत, पोट दुखतंय. तर हे सगळं आहे. आता आपण ट्रीटमेंट सुरू केली. साधारणपणे त्यांना किती दिवस आराम करण्याची? नाही, मी तर एक 3 ते 4 आठवडे आरामाची त्यांना सक्त आवश्यकता आहे. तुम्ही देखील तुमच्या बाईक मध्ये पेट्रोल टाकून थकलाय का? मग चिंता का करताय? लुनिया ईव्ही हब घेऊन आले आहेत तुमच्यासाठी ई बाईक. सोलापुरातील ई बाईकचे भव्य शोरूम म्हणजे लुनिया ईव्ही हब. यांच्या इथे ई बाईक आणि स्पोर्ट्स बाईक उपलब्ध आहेत. मग वाट कसली पाहताय? आत्ताच भेट द्या लुनिया ईव्ही हबला आणि टेस्ट ड्राईव्हचा आनंद घ्या. आमचा पत्ता जोशी पेट्रोल पंपासमोर, जुळे, सोलापूर. कॉन्टॅक्ट नंबर 9309857930 7507886648.